बसून तुम्ही बघा, असं जर तुम्ही फक्त बसलाय, टाळी वाजवत नाही, काही नाही, आळसपणा करून, आणि तेही असं ताठपणे नाही, तर पाठीमागे कुबड काढून बसलाय असं रिलॅक्स, आणि असं तुम्ही भजन ऐकत आहे तर काहीच गोडी वाटत नाही. पण याच ठिकाणी असं ताट बसून टाळी वाजवत जर तुम्ही भगवंताचं संकीर्तन केलं ना, तर मन जास्त लागतं आणि मन प्रसन्न होतं. असं केलं तर देव सुद्धा प्रसन्न होतो. तर मग असं नाम संकीर्तन जप व्यासांनी सुद्धा त्या ठिकाणी केलंय. भोलेनाथांची स्तुती गायलेली आहे आणि भोलेनाथ प्रसन्न झाले. व्यासांना म्हणायला लागले, व्यासजी, तुमची काय इच्छा आहे, मी तुमच्यासाठी काय करू सांगा. व्यासाने एकच प्रार्थना केली की प्रभू, माझ्या पत्नीला खूप त्रास होतोय, पीडा होती, 12 वर्ष झालं गर्भ सांभाळत आहे आणि शुक तुम्हाला घाबरून लपून बसलाय. कृपया तुम्ही शुकाला अभयदान द्या, त्याला कुठला दंड देऊ नका. भोलेनाथ फार भोळे आहेत, थोड्याशा भक्तीने प्रसन्न होतात. भक्तांनी जे मागितलं ते देतात. एवढे भोलेनाथ भक्तावर प्रसन्न होतात की जर कोणी माता पार्वतीला मागितलं ना तर पार्वतीलाही देऊन टाकतील, एवढे भक्तावर प्रेम करतात ते. मग भोलेनाथांनी लगेच त्या ठिकाणी व्यासांची विनंती मान्य केली आणि शुकाला सांगितलं, शुका, अरे तू बाहेर ये, तुझी आई कष्टामध्ये आहे, त्यामुळे तू बाहेर ये आणि मी तुला काही सुद्धा दंड देणार नाही, मी तुला माफ केलं, मी तुला अभयदान देतो. आणि भोलेनाथ तिथून अंतर्धान पावले. आता भोलेनाथ गेल्यानंतर तर मग शुकाने बाहेर यावं का नाही, तरीही शुक यायला तयार नाहीत. व्यासांनी परत आपल्या बाळा हाक मारली की अरे, आता तुला भोलेनाथांनी अभयदान दिलंय, आता तरी बाहेर ये. शुकाने सांगितलं, नाही, मी आताही बाहेर येणार नाही. कारण का, तर बाहेर आलं तर ही भगवंताची माया जी मला पकडेल आणि त्या मायेमध्ये फसून मी देवाला विसरून जाईल, त्याच्यापेक्षा मी इथंच बरं आहे, मी बाहेर येणार नाही. आणि खरंच आहे, प्रत्येक जीव जेव्हा आईच्या गर्भात असतो ना, त्यावेळेस देवाला विनंती करतो की देवा, मला या त्रासातून, गर्भवासातून, या दुःखातून मला मुक्त कर. एक वेळ करी या दुःखा वेगळे, की एकदा मला या दुःखातून बाहेर काढ. तेव्हा परमात्मा प्रत्येक जीवाला दुःखातून मुक्त करण्या अगोदर प्रत्येक जीवाकडून वचन घेत असतो की मी तुला या त्रासातून बाहेर काढेल, पण बाहेर गेल्यानंतर तू मला कधी विसरू नको, की बाहेर गेल्यावर तू माझी आठवण ठेव. तेव्हा प्रत्येक जीव, म्हणजे तुम्ही आम्ही प्रत्येकाने देवाला वचन दिलेलं असतं, आठवीन पाय हा माझा नवस, रात्री ही दिवस पांडुरंगा, आम्ही तुला कधीच विसरणार नाही देवा, दिवस रात्र तुझी आठवण करू. तेव्हा देव आपल्याला या गर्भवासाच्या दुःखातून बाहेर काढतो. पण बाहेर आल्याबरोबर देवाची माया आपल्याला पकडते आणि देवाच्या मायेमध्ये फसून आपण देवाला विसरून जातो, देवाला दिलेलं वचन विसरून जातो आणि पुन्हा फक्त मग संसार आणि पैसा कमवणे. पैसा कमवणे काही गुन्हा नाही, पाप नाही, पैसा कमवावा, पण केवळ दिवस रात्र त्यात देवाला विसरून जाऊ नये. त्याबरोबर धर्म कमवताना, आपण धन कमवताना धर्म सुद्धा कमवायचा, धर्माच्या मार्गावर राहून धन कमवायचं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. अशा प्रकारे माणसाने धर्माचा मार्गही सोडायचा नाही. पैसेही कमवा, त्याबरोबर पुण्यही कमवा, दोन्ही कामं माणसाने करत राहू. पण माणूस केवळ मायेत फसतो आणि मायेने आपल्याला पकडलं नसून आपण मायेला पकडलेलं आहे. आपण माया धरून ठेवली आहे, मायेनं आपल्याला बिलकुल धरायला नाही. माणसं म्हणतात मायेनं पकडलं, तर मायेनं नाही, आपण मायेला धरून ठेवले. जसं माकड पकडण्यासाठी जे माकड पकडणारे लोक आहेत ते काय करतात, एक आयडिया करतात. ज्या ठिकाणी माकडांचा कळप राहतो त्या ठिकाणी एक बरणी ठेवतात आणि त्याच्यामध्ये फुटाणे ठेवतात. त्या बरणीचं तोंड लहान असतं, माकडे येतात फुटाणे खाण्यासाठी आणि जसं त्या बरणीमध्ये हात घालतात, जाताना हात रिकामा असतो, जातो, पण येताना त्याच्या मुठीमध्ये फुटाणे असतात. मूठ फुगते तेव्हा मग त्याचा हात बाहेर येत नाही. तेव्हा ते माकड त्या ठिकाणी ओरडतं, मला वाचवा, मला वाचवा, मला भूताने पकडले, मला भूताने पकडले असं म्हणतं. पण त्या ठिकाणी कुठलं भूत असतं का, नाही, त्याचीच चूक असते, त्यानेच हातामध्ये फुटाणे धरून ठेवलेले असतात. ते माकड फुटाणे काही सोडत नाही, त्याचा हात काही बाहेर येत नाही. तसं झालंय माणसाचंही. माकडे मुठीशी धरिले फुटाणे आणि गुंतले ते नेणे हात तेथे. त्या
माकडाप्रमाणे माणसाची अवस्था आहे. माणसानेही मायेला धरून ठेवले आणि माणूस म्हणतो मायेनं आम्हाला पकडले, आपण सोडायला तयार नाही. मग ही माया कशाने सुटते हो? तर ही भगवंताच्या नामस्मरणाने माया सुटते जीवनातून. कारण मायेला शास्त्राने एक नाव दिले नर्तकी. शास्त्रामध्ये मायेचं एक नाव आहे नर्तकी. कारण जी जीवाला तिच्या तालावर नाचवते म्हणून तिला शास्त्र नर्तकी असं संबोधलं आहे. मग या नर्तकीपासून वाचण्यासाठी आपल्याला नर्तकीचं उलट करायचं. नर्तकी शब्दाचं उलट केलं तर कीर्तन होतं. देवाच्या नाम संकीर्तनामध्ये एवढी ताकद आहे की मायेचं बंधन गळून पडतं. म्हणून ही माया जीवाला बांधून टाकत असते असं शुक त्या ठिकाणी म्हणतात. तेव्हा शुकाचा दृढ संकल्प पाहिला. शुकाचे ते वचन ऐकल्यानंतर स्वतः मायापती प्रसन्न झाले आणि साक्षात भगवान नारायण त्या ठिकाणी प्रकट होऊन शुकाला म्हणतात, शुका खरंच तुझे विचार एवढे सुंदर आहेत की तुझे विचार ऐकून, तुझा दृढ संकल्प ऐकून मला अत्यंत आनंद झाला. म्हणून मी तुला वरदान देतो की माझी ही माया तुला कधी बांधू शकणार नाही. तेव्हा मग जेव्हा मायापतीने वरदान दिलं ना, तेव्हा शुक बाहेर आले आणि शुक बाहेर आल्यानंतर एवढं दिव्य तेज त्या ठिकाणी पसरलेलं आहे. कारण हा साक्षात वैराग्याचा अवतार झाला. वैराग्य म्हणजे काय आधी फक्त शब्दात माहित होतं, पण मूर्तिमंत वैराग्य त्या ठिकाणी प्रकट झाले शुकांच्या रूपामध्ये. बोलिये शुकाचार्य महाराज की जय. शुकांचा अवतार झालाय म्हणजे वैराग्याने जन्म घेतलाय. शुक म्हणजे वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप आहेत. वैराग्य काय असतं हे शुकाकडे पाहिल्यानंतर कळतं. शुकांचं चरित्र पाहिल्यानंतर कळतं खरं वैराग्य काय आहे. शुकाचार्यांनी जन्म झाल्याबरोबर सर्वांशी नातं तोडलंय, त्याग केलाय, सर्वस्वाचा त्याग केलाय आणि डायरेक्ट वनामध्ये निघालेत. आईला आई म्हटलं नाही, वडिलांना पिताजी म्हटलं नाही, कोणाशी नातं जोडलंच नाही. कारण शुक वैरागी तर आहेत पण ज्ञानी सुद्धा आहेत. विचार केला, आज जर आईला आई म्हटलं, पिताजींना जर पिताजी म्हटलं, एकदा नातं जोडलं तर पुन्हा तोडायला अवघड होईल, यासाठी नातं जोडायचं नाही. शुकांचं वैराग्य जे आहे ना ते खरं वैराग्य आहे आणि श्रेष्ठ वैराग्य आहे. बाकी माणसाला वैराग्य का होतं याची शास्त्रामध्ये 5 कारण सांगितली आहेत. वैराग्य होण्याची 5 कारण, त्यापैकी आहे पहिलं दुःख. की जेव्हा संसारामध्ये खूप दुःख होतं, संसारात खूप दुःख मिळतं, त्यावेळेस माणूस वैरागी होतो. आणि संसारामध्ये तर सगळं दुःखच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सगळं दुःख आहे. आणि या दुःखामुळे माणूस मनामध्ये वैराग्य धारण करतो. हळूहळू मनात वैराग्याचे विचार यायला लागतात. या दुःखाला कंटाळून माणूस वैरागी बनतो, असं एक कारण सांगितलं. दुसरं म्हणजे संसाराची किळस आली की माणूस वैरागी बनतो. आणि तिसरं कारण सांगितलं की माणूस कधी कधी भीतीपोटी वैरागी बनतो. संसारामध्ये फार दुःख आहे म्हणून काही काही माणसं संसारात पडतच नाहीत, लग्नच करत नाहीत, बिना लग्नाचेच राहतात. त्याला म्हणायचं भीतीपोटी वैराग्य. आणि एक वैराग्य आहे, वैराग्याचं कारण आहे की माणसाचा विवेक जागृत झाला की माणूस वैरागी होतो. आणि विवेक जागृत होण्यासाठी संताची संगती करावी लागते. बिनु सत्संग विवेक न होई, रामचरितमानस सांगतं. विवेक जागृत होण्यासाठी केवळ खऱ्या संताची संगती करावी. खऱ्या संताची संगती घडली तर विवेक जागृत होत असतो. आणि विवेक जागृत झाला की माणूस वैरागी होत असतो. आणि 5वं कारण आहे प्रेम. भगवंताच्या प्रेमापोटी कोणी कोणी वैरागी बनतं. जसं हे साधू संत मीराबाई यांचं उदाहरण घ्या. संत मीराबाईला काही कमी होतं का हो? काहीच नाही. ज्या स्वतः राजकुमारी होत्या, राजमहालात राहायच्या, सर्व सुखसुविधा आहेत, तरी सुद्धा त्यांनी वैरागी झाल्यात. श्रीकृष्णावर प्रेम केले. श्रीकृष्णावर एवढं प्रेम केलंय की त्यांनी जगाचा विचार केला नाही, लोक लाज सगळं सोडून दिले आणि केवळ भगवान श्रीकृष्णाच्या चिंतनात तल्लीन होऊन नाचतात. भर बाजारामध्ये पायात घुंगरू बांधून नाचतात. जिथे तिथे त्यांना फक्त भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होतं. फार सुंदर असं एक भजन आहे मीराबाईचं, आपण या ठिकाणी घ्यायचंय.